समजा तिचे हस्बंड तिला सोडून गेले, कारण ती एक सिंगल पॅरेंट बनते, तिला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तर तिच्यातली शिव एनर्जी ऑटोमॅटिक वाढते आणि ती वाढल्यामुळे तिच्या बॉडीमध्ये चेंजेस होतात, तिच्या बिहेवियरमध्ये चेंजेस होतात, एव्हरीथिंग चेंज. तर तिची शिव एनर्जी वाढते. पण ॲक्च्युली तिची एनर्जी कोणती आहे? शक्ती एनर्जी आहे. तर तिने काय केलं पाहिजे? जसं की ड्रॉइंग काढणे, रांगोळी काढणे, डान्स करणे, सिंगिंग करणे, हा क्रिएटिव्हिटीचा जो पार्ट आहे तो शक्तीचा आहे. आता सेम गोज विथ एखादा पुरुष की ज्याच्या घरामध्ये खूप सारे महिला आहेत, किंवा तो आधीपासून सिस्टर्समध्ये राहिला, किंवा आधीपासून कदाचित त्याच्या आईवडिलांनी त्याला घरात दाबून ठेवलं की बाबा इथे जाऊ नको, काळजीपोटी, प्रेमापोटी, की जाऊ नको, बाहेरचं जग असं आहे तसं आहे. तर त्याच्यामध्ये ती फेमिनाईन, किंवा त्याने आईसोबत जास्त वेळ स्पेंड केला असेल, किंवा वडिलांचं घरामध्ये जर का फार स्ट्रिक्ट असतील वडील, तर वडिलांशी तेवढं कम्युनिकेशनच झालं नाही त्याचं, तर त्याच्यामध्ये ती फेमिनाईन एनर्जी जास्त झाली. आणि मग काय होते की जसं तो पुढं जातो, कॉलेजमध्ये जातो, जॉबला जातो, लग्न करतो, त्यावेळी तो मागे राहायची सवय पडते त्याला, तो लिडरशिप नाही घेत कधी.